नमस्कार. पावसाळा सुरू झाले आणि रानटी भाजी नाही खाल्ली तर वेगळीच गोष्ट. तर आज मी घेऊन येते आहे इथे कडू भाजी कशी तयार करायची. तर ही माझ्या आईला मी विचारलेली भाजी आहे आणि ही कशी तयार करायची आज मी सादर करीत आहे, जे मी फर्स्ट टाईम बनवलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काळं गूळ मी इथे घेतलेलं आहे, 2 टोमॅटो भाजीनुसार आणि 3 कांदे. तर सर्वप्रथम मी कांदे असं बारीक चॉप करते आहे. सगळे कांदे बारीक चॉप करून घ्यावे आणि त्यानंतर टमाटरसुद्धा चॉप करून घ्यावे बारीक करून. इथे मिरची नाही घालायची आहे, तुम्हाला लाल तिखट इथे घालता येईल. मिरची घालू नये, तिखटाने थोडं चांगलं चव येते रानटी भाजीला. तर बघू शकता इतकं साहित्य आपल्याला लागते आहे. काळं गूळ मी इथे घेतलेलं आहे, कांदे आणि परत टोमॅटो. तेल गरम केलं की तिथे मोहरी तडतडायला ठेवून द्यायची. त्यानंतर इथे कांदे ॲड करायचे आणि ते लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं. थोडं तेल कमी घ्यायचं, माझ्या हाताने थोडं तेल जास्त झालेलं आहे, तुम्ही तेल कमी घेऊ शकता थोडंफार आपल्यानुसार. मीठ वगैरे इथं मीठ, हळद, तिखट, त्यानंतर मग थोडंसं हिंग मी इथे ॲड केलेलं आहे आणि त्याला स्टिअर करते आहे. एकजीव होतपर्यंत त्याला स्टिअर करायचं. त्यानंतर इथे मी थोडंफार गूळ ॲड करते आहे. नियर अबाउट 1 भट्टी मी इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर गूळ आणि कांदे एकजीव होतपर्यंत याला स्टिअर करत राहायचं. बारीक चॉप केलेले टोमॅटो मी इथे घालते आहे आणि ते एकजीव होतपर्यंत स्टिअर केलं. टोमॅटो झाकून शिजवलेले बरे, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, भाजी शिजवत असताना भाजीला अजिबात झाकून ठेवू नये, जेणेकरून त्याचा जो कडवटपणा आहे तो वेपराईज झाला पाहिजे. आता फक्त इथे मी टोमॅटो ही झाकून शिजवत आहे, भाजी मी शिजवणार नाही आहे झाकून. त्यानंतर इथे ही कडू भाजी जी बारीक खोडलेली आहे आणि मी इथे स्वच्छ अगोदर धुवून घेतली, त्यानंतर याला बारीक खोडून घेतलेली होती. भाजी थोडी कोरडी असलेलीच बरी. धुवून घेतल्यानंतर त्याला कोरडं स्वच्छ करून घ्यायचं. ही भाजी तुम्हाला चवळी किंवा मेथीसारखी इतर भाज्यांसारखी हिरवी दिसणार नाही, काळपट दिसणार. काळपट दिसण्याचं हेच कारण की आपण इथे काळं गूळ टाकलेलं आहे, पण चवीला आणि आरोग्यासाठी ही अगदी उत्तम आहे. असं म्हणतात की पावसाळ्यात किंवा वर्षातून एकदा रानटी भाज्या खावं, जेणेकरून आरोग्यासाठी ते चांगलं असते. बघू शकता इथे साखर टाकण्यापेक्षा काळं गूळ वापरलेलंच बरं. जरी ही भाजी काळा दिसली तरी आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. साखर ही आरोग्यासाठी चांगली नसल्यामुळे इथे काळ्या गूळचाच वापर करावे. सो थँक्स फॉर वॉचिंग.